आणि तू जसं म्हटलास की अक्षय केळकर प्रचंड एनर्जेटिक आहे, तर अत्यंत एनर्जेटिक आहे मी. ती शांतता, ते दिसणं, हे त्याने जसं सांगितलं तसं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. की ते फार एक्सप्रेसिव्ह नसायचे. बरोबर, बरोबर. ते त्यांचं स्मित हास्य हे बरंच काही सांगायचं. संत ज्ञानेश्वर महाराज सगळ्या जगाला अवगत आहेत. सगळ्या जगाला माहिती आहे त्यांची ख्याती काय आहे, काय कसं आहे, ते सगळं काही माहिती आहे. दिवस खरंच खूप सुंदर आहे. एकादशीचा दिवस आहे. आळंदीला आपण आलो आहोत आणि या आळंदीमध्ये येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईनी त्याच चित्रपटातील गोड कलाकार आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आता अक्षय केळकर आहे. म्हणजे अक्षयला ह्या आधी असल्या भूमिकेमध्ये मी कधीच बघितलं नव्हतं, विचारसुद्धा केला नव्हता. आणि त्याच्यातनं एक गोष्ट मला प्रकर्षाने तुला सांगायला आवडेल. जेव्हा निवृत्ती महाराज म्हणून तुझी एंट्री झाली, जेव्हा आपण सुवर्ण पिंपळाच्या खाली भेटलो, तर तुझ्या चेहऱ्यावर ना एक स्माईल होती. ती असते ना की अशी भूमिका आल्यावर ना माणूस आपोआप शांत होतो. कारण का अक्षय केळकर हा किती एनर्जेटिक आहे हे आम्हाला आधीपासून माहिती आहे. पण जेव्हा तू आलास, जेव्हा तू सगळ्यांकडे बघत होतास ना, तर तुझ्या डोळ्यामध्ये एक शांतता वाटली. तू स्वतः शांत होतास की आणि आवडलं की हे कसं होऊ शकतं, हे सगळं त्या भूमिकेला अनुसरण होऊ शकतं असं बोलायला हरकत नाही. निवृत्ती महाराजांची भूमिका पदरी आले, किती ब्लेस्ड वाटते, काय सांगशील का त्याने? रामकृष्ण हरी. इतक्या म्हणजे पवित्र ठिकाणी अशी गोष्ट आपल्या नशिबात येणं, हे खरंच खूप पुण्य केल्याच्या मागच्या जन्मीचं किंवा ह्या जन्मीचं आहे असं मी मानतो. जे काही मी पुण्य केलं त्याचं हे फळ आहे हे मी मानतो. आणि तू जसं म्हटलास की अक्षय केळकर प्रचंड एनर्जेटिक आहे, तर अत्यंत एनर्जेटिक आहे मी. आणि ह्या भूमिकेशी बांधला जावं यासाठी जी काही मेहनत घेतलेली आहे ती माझ्यापेक्षा दिग्पाल दादाने माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. म्हणजे तो सांगे ती दिशा मी ऐके, असा असा हा होता आमच्यासाठी. आमचा विठ्ठल, आमची माऊली दिग्पाल दादा. आणि म्हणजे मी खूप अज्ञात होतो यावेळी. आणि तो जे सांगे तेवढंच ऐकायचं आहे, कारण त्याचा या विषयाचा जो अभ्यास आहे तो खूप दांडगा आहे. आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल, आपले संत लाडके, हे चारी भावंड योगी रूपातले, ती शांतता, ते दिसणं, हे त्याने जसं सांगितलं तसं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी मला सुद्धा शंका होती की अक्षय केळकर खरंच, मी विचारलं होतं त्याला की तू खरंच दिग्पाल दादा विचार करतोय? तो म्हणाला हो, माझा विश्वास आहे, का तुझा? म्हटलं माझा नाही आहे, हे अवघड आहे फार. तर तो म्हणाला तू माझ्यावर विश्वास ठेवशील? म्हटलं संबंधच येत नाही. आणि अशा ठिकाणी प्रमोशन करण्याची संधी मिळणं हे खरंच खूप भारी होतं. म्हणजे लोक भोळी भाबडी होऊन पाया पडतायत, बरोबर, बरोबर. याचा हो, अनुभव, हो. याची प्रचिती मला पहिल्यांदा आली. आणि एक थॉट सुद्धा नंतर त्या भूमिकेतनं बाहेर पडल्यानंतर एक आला की हे भोळेपण, हे साधेपण, हे कुठेतरी मिसिंग आहे आपल्यात. आपण त्या स्मार्ट युगात आहे ना, अति स्मार्ट होऊन आहे ना हां. असं करत चाललोय. आणि पुढची जनरेशन अजून होत चालली आहे. तर हे भोळेपण, हे साधेपण ह्या वारकरी संप्रदायात आहे. आणि हे कायमस्वरूपी आपल्यात यावं, हे या क्षणी मला इथे आज अनुभवायला मिळालं. नाही, म्हणजे मी त्याच्यावरच येणार होतो. कारण का ना, जेव्हा तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत होता तेव्हा म्हाताऱ्या बायका सुद्धा म्हणजे पूर्ण लोटांगण घालून आशीर्वाद घेत होते. म्हणजे मला बघायला ते आवडत होतं की अरे किती किती श्रद्धाळू असतात, माझ्या किती साधे असते. हाच साधेपणा आज जसं तू बोलास तिकडे कुठेतरी हरवत चाललं असं बोलायला हरकत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनला आपण सुरुवात केली आहे. दिग्पाल दादाचा विश्वास होता म्हणून अक्षय केळकर आम्हाला या भूमिकेत दिसलाच आहे. अक्षय केळकरसाठी किती जवळची भूमिका आणि किती महत्त्वाची आहे त्याच्या आत्तापर्यंतच्या किंवा याच्या पुढच्या संपूर्ण अभिनय क्षेत्रासाठी? अक्षय केळकरसाठी जवळची भूमिका तर विचारण्याचा संबंधच येत नाही, कारण ही भूमिका अख्ख्या महाराष्ट्राच्या जवळची आहे. बरोबर. चारी भावंड, त्यांचा प्रवास हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सगळ्यात मोठा भाऊ. त्यात सगळ्यात मोठा भाऊ. हम्म, हम्म. आणि निवृत्तीनाथांचा रोल, दादा तेच म्हणत होता की जसं मगाशी महाराज सांगत होते की ते फार एक्सप्रेसिव्ह नसायचे. बरोबर, बरोबर. त्यांचं स्मित हास्य हे बरंच काही सांगायचं. जसे माऊली, सोपानदेव, मुक्ताई, हे समाज प्रबोधन करण्यात जेवढे ॲक्टिव्ह होते तेवढे ते नव्हते. त्यांना माहीत असायचं की आय नो एव्हरीथिंग. सो हा जो पेस पकडण्याचा जो माझा स्ट्रगल होता, तो फक्त दिग्पाल दादामुळे कदाचित मी पकडू शकलोय. आता प्रेक्षकांनी पाहावं ते. आणि मला खात्री आहे की लोक श्रद्धेने आणि भक्तीने हा सिनेमा नक्कीच पाहतील. नक्कीच आवडेल. बरं, तर ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाचं नाव आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई.
अक्षय केळकरच्या आयुष्यामध्ये किती जवळची आहे मुक्ता त्याच्या खऱ्या आयुष्यातली सुद्धा. कारण का मला तर असं वाटतं की मुक्ता ही फक्त त्या तिघांची बहीण नसून त्यांची आई सुद्धा होती. वेळोवेळी ती आई सुद्धा झाली, वेळोवेळी निवृत्ती महाराज सुद्धा त्यांचे वडील झाले, त्यांची आई झालेत. काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? म्हणजे मुक्ताई आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असते. जसं वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पाया पडलं जातं, माणसात देव शोधला जातो. प्रत्येकाने माऊली या नावाने माऊली, करेक्ट. सो ही चारही भावंड कुठे ना कुठे आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं दैवत्व अनुभवायला मिळेल. सो मुक्ताई इथे सुद्धा मी अनुभवली या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि आता मी हे डोळे उघडण्याची आता सुरुवात झाली आहे. ते म्हणतात ना आता प्रचिती यायला. सो तो दृष्टिकोन लागतो आणि हा सिनेमा या माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल, की एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी बघेन लोकांना. आणि आध्यात्मिक भूमिका सुद्धा अक्षय केळकर साकारू शकतो असं कोणी काय करत नाही ना. सगळ्यात महत्त्वाचं खरंय खरंय खरं. आणि याचं खरंच क्रेडिट पुन्हा एकदा दिग्पाल दादाचं, कारण जसे सगळ्यांना अवाक व्हायला होते तसं मलाही होतं. पण आता खूप भारी वाटते. हे खूप खूप दैवी आहे. हे सगळं काही दैवी आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो. ट्रेलर लॉन्च आपला होणार आहे मुंबईला, तेव्हा तर आपण भेटूच. तेव्हा खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारू. आता तरी फक्त सुरुवात आहे, प्रमोशनला सुरुवात झाली आहे. ट्रेलर लॉन्चला खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळतील सुद्धा. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही आज आनंद दिलेलो, त्याबद्दल तुमचा आभार. तुम्हाला थँक्यू आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद रामकृष्ण हरी. आणि आता लवकरच भेटूया ट्रेलरच्या माध्यमातून. सिनेमा सुद्धा 18 तारखेला येतोय, तर सिनेमागृहात भेटूया. पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद. चित्रपटात सिनेमागृहामध्येच जाऊन बघा, हे महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि लहानपणी पाहिलेले ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आणि आता हा कलर सिनेमा बघायला लोकांना आवडेल. चार भावंडांची गोष्ट लोकांना बघायला नक्कीच आवडेल. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो आणि पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.